आणखी एक महत्त्वाची बातमी, मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटामध्ये बोगद्याला गळती लागली आहे। 2 महिन्यापूर्वीच कशेडी बोगदा वाहतुकीसाठी खुला झालाय आणि या बोगद्यामधून सध्या पाणी गळतंय। राष्ट्रीय महामार्गाच्या तज्ञांकडून आता या बोगद्याची पाहणी केली जाणार आहे। मुंबई गोवा महामार्गाला पर्यायी म्हणून उभारण्यात आलेल्या कशेडी बोगद्यात मोठ्या प्रमाणात गळती सुरू झालेली आहे। आपण दृश्यामधून पाहू शकतोय अशा पद्धतीने हा बोगदा उभारण्यात आला, मात्र या बोगद्याला गळती निर्माण झालेली आहे। यामुळे आता या ठिकाणची समस्या ही वाढताना दिसते। बोगद्यामधून प्रवास करताना इथं प्रवाशांना पावसाचा आनंद घेता येतो अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आपण दृश्यांमधून पाहू शकतोय आता बोगद्यामध्ये जी गळती झालेली आहे ही गळती थांबवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। आपण या दृश्यांमधून पाहू शकतोय कशा पद्धतीनं ही गळती आहे। चांगला दर्जेदार अशा स्वरूपाचा हा बोगदा बनवला होता, मात्र सध्या ज्या ठिकाणी गळती होते त्या ठिकाणी ही गळती थांबवण्यासाठी पत्र्यांचा आधार घेतला गेलेला आहे, कारण वाहनं चालतात त्या वाहनांवरती पाणी पडू नये म्हणून। सध्या आज सकाळपासून या कामाला सुरुवात झालेली आहे। आपण या दृश्यांमधून पाहू शकतोय मोठ्या प्रमाणात सिमेंटच्या बॅग्स, अन्य साहित्य आणि इथं कामगार लावले गेलेले आहेत। गळती थांबवण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत, मात्र यातून गळती थांबेल किती हा एक प्रश्न निर्माण झाला आहे। पृष्ठकांत साळगावकर, टीव्ही मराठी, खेड, रत्नागिरी।